ओम अग्निदेवताभ्यो नमः। श्रीकृष्ण अर्पण श्रीकृष्ण अर्पण कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्रीकृष्णार्पण 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 कृष्णार्पण 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 कृष्णार्पण। आज की नाही रथसप्तमीचा दिवस आहे। उत्तरायण लागलं। हे उत्तरायण लागल्याचं कसं वसंत उत्सव, वसंत पंचमी, धनुर्मास, सकाळी उठणं, पुन्हा आणखीन की नाही हा माघ स्नान, हे सगळ्याचं महत्त्व म्हणून आज रथसप्तमीचा दिवस साजरा करतात। आजच्या दिवशी सकाळीच उठून स्नानवळीच्या काठावर किंवा तीर्थाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी हा दूध उतू घालायचा कार्यक्रम करायचा। दूध उतू कसं घालायचं, आपलं नवसुगडं संक्रांतीचं असतं, त्या संक्रांतीच्या ह्याच्यामध्ये आणि रानशिनी गौऱ्याचं महत्त्व आहे। गौऱ्या रानशिनी गौऱ्या आणायच्या, त्या पेटवायच्या, त्याच्यावर ते हे ठेवायचं, सुगडं ठेवायचं, दूध टाकायचं, ते उतू जाऊ द्यायचं आणि नंतर की नाही त्याच्यामध्ये हे टाकायचं, तांदूळ टाकायचे, साखर टाकायची आणि हे याचा प्रसाद करायचा। त्याच्याचा याला काय म्हणते, याचं नाव मनोहर आहे। मनोहराचा प्रसाद हा रथसप्तमीच्या दिवशी नारायणाला नैवेद्याला देतात। आटपाटनगर होते, तेथे एक राजा होता। त्याचा पुत्र नेहमी आजारी पडायचा। खूप वैद्यवाणी केली तरी म्हणजे त्याचं काही बरं होईन गेला आजार। मग एक महान ऋषी आले, त्या ऋषीने सांगितलं की तुम्ही रथसप्तमीचे व्रत करा आणि त्याचे पूजन करा, म्हणजे तुमच्या मुलाला फरक पडेल। मग ते रथसप्तमीचे व्रत केलं, पूजन केलं, त्यामुळे त्यांच्या मुलाला आरोग्य धन संपदा लाभली आणि तो आरोग्यवान झाला। त्याचा सगळा आजार निघून गेला आणि त्यांनी सर्व जनतेचे आभार, म्हणजे सगळी जनता आनंदित झाली। राजाचा मुलगा रोगातून मुक्त झाला। आरोग्य रथसप्तमी म्हणून त्याला नाव पडलं। तेव्हापासून सर्वजण हे पूजन करू लागले। सूर्याच्या रथाचे 7 घोडे जे आहेत त्याला 7 दिवसाचे प्रतीक, ते 7 दिवसाचे प्रतीक आहेत। आणि सूर्याचे म्हणजे रथाचे जे 12 चाक आहेत तर त्याला राशीचे प्रतीक आहे। तर ते राशी ही रथसप्तमीची जी पूजा आहे ती सूर्यनारायणाची, आणि ह्या रथसप्तमीच्या पूजेला धाकली संक्रांत असं पण म्हणतात, माघ सप्तमी पण म्हणतात। आणि धाकली संक्रांत म्हणजे हे संक्रांतीपासून जो सुरू होणारा सण आहे, तर तो हा सण ह्या धाकल्या संक्रांतीला समाप्त होतो। आणि ह्या दिवशी सूर्याचे पूजन करून, रथाची पूजा करून, सूर्याचे पूजन करून हा दूध जो उतू घालण्याचा कार्यक्रम आहे, ह्याचे पूजन करून हा नैवेद्य देवाला चढवण्यात येतो। 7 राशीची पूजा करायची आणि नैवेद्य रथ काढायचा, देवाची पूजा करायची आणि हा नैवेद्य जो आहे दूध उतू घालण्याचा कार्यक्रम, तो त्याचा नैवेद्य दाखवून देवाला भोग लावायचा। आदित्य आणि कश्यप ऋषी यांचा पुत्र सूर्य हा आहे जन्मदिवस म्हणून आज आपण रथसप्तमीचा सण साजरा करतो। रथात बसून आज तीर्थयात्रेचा प्रारंभ करतात। अच्छा, हे पण आमच्या म्हणजे आजीनं सांगितलेले, रथात बसून आज प्रारंभ करते त्या रथ म्हणजे याला यात्रेला, तीर्थयात्रेला। 7 धान्याचं महत्व आहे। 7 धान्याच्या राशी टाकून त्यांची पूजा करावं लागत असते रथसप्तमी। गहू, ज्वारी, हरभरा, मसूर, पुन्हा मूग, उडीद, जवस, हे असे 7 प्रकारचे, करडी, हे असे 7 प्रकारचे नवीन धान्य, कापूस, हे असे प्रकारचे त्याच्या राशी तयार करायच्या। राशी देवापुढे ठेवून त्यांना पूजा करायची, वस्त्रमाळ करून, आणि मग नंतर देवाला ते मांडू तयार करून सर्व पूजन करायचं त्यांचं। आणि मग नंतर ते पुन्हा मग गायला चारायचे, ते तसं इकडे तिकडे जाऊ द्यायचं नाही। दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर गायला पूर्ण चारून द्यायची, ब्राह्मणाला देतात। कोणी ब्राह्मणाला देतो, कोणी गायला चालतो। मकर संक्रांतीपासून जो हा सण सुरू होतो
तो हे आज रथसप्तमीची पूजा करून सप्तधान्याची राशीची पूजा करून हा नैवेद्य देवाला दुधाचा नैवेद्य दाखवून शिनी हा जिला लहानी संक्रांत म्हणून इथे समाप्त होतो. हे जे सण करतो आपण कोणते सगळे प्रकारचे जे सण आहेत आपले जे आपले हिंदू धर्माचे जे सण आहेत आपले सनातन धर्माचे ते सगळे पुरातन काळापासूनच आहेत. आणि शेती हा जे आहे मेन मुद्दा तो शेती सुद्धा शोध बायकांनीच लावलेला, बायकांमुळेच प्रगती झालेली आहे. संस्कृती निर्माण झाली आपली. सनातन धर्म जे आहे संस्कृती आहे जे आपण तो टिकवला पाहिजे आपल्या बायकांनी. त्यानं आता ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये सध्या कोणाला वेळ नाही. आता कोणी सर्व्हिसवाल्या बायका आहेत, कोणी काय आहेत काय, त्यांच्यामुळे त्यांना काही वेळ भेटत नाही. तरी पण आपण आपला हा जे आहे आपला सनातन धर्माचा परंपरा ते कार्यक्रम सगळ्यांनी पाळायला पाहिजे आणि याला करायला पाहिजे. धार्मिक आणि वैज्ञानिक असं दोन्ही आहे. धार्मिक दृष्ट्या पण आणि वैज्ञानिक दृष्ट्या पण हे सण जे आहेत ते महत्व आहे त्या सणाचं सगळ्या विशेष म्हणजे परंपरा सगळ्या दिलाच पाहिजे ज्या त्या ठेवा. आणि ज्या महिन्यामध्ये जो सण आहे तर ते तेव्हाचे ते आहे महत्व दिलेलं. जे पदार्थ खायचे आपल्याला ते आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेले आणि चांगले आहेत. त्याच्यामुळे ते आपल्या सणाला महत्व दिलेले. विशेष म्हणजे उत्तरायणाचं स्वागत, उत्तरायणाचं स्वागत करण्यासाठी वसंत पंचमी, पुन्हा आणखीन धनुर्मास, ह्या अशा गोष्टी लवकर उठायला, कारण ब्रह्ममुहूर्तावर उठणं हे फार भाग्याचं असतं. आपल्या आरोग्याचं पण असतं. आरोग्य कधी सकाळी उठल्यामुळे चांगलं राहते आणि उठलंच पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर. आपण आता काय झालं, हे कोण करणार ते कोण करणार, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. पण ह्या सगळ्या करायला पाहिजे. करायला कशासाठी, आपलं आरोग्य चांगलं राहिलं पण आपल्या मुलांचं तरी राहिलं पाहिजेत ना. यासाठी आपण केलं तर आपले मुलं करतील, नाही तर मग कोण करणार आहे. आता काय झालं, शिक्षण झालं, पाश्चिमात्य संस्कृती आली, ते हे कोण करणार आहे. परंपरा लोप होत चालल्या. शेतीचा शोध हा स्त्रियांनीच लावल्यामुळे संस्कृती ही शेतीमधूनच निर्माण झालेली आहे आणि ती आपल्या आरोग्यासाठी आणि सगळ्यांसाठी खूप चांगली आहे. आपण टिकून ठेवणं हे आपल्या स्त्रियांचंच काम आहे. पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बायकांना जरा वेळ नाहीये, त्यामुळे कुठंतरी हे मागे पडत आहे. पण काही जण आपण असे आवर्जून ते सण साजरेही करतात. कारण ते आपलं टिकली पाहिजे ही संस्कृती, त्याच्यासाठी आपल्याला ती माहिती मिळणं आवश्यक आहे. आणि हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशा दृष्टिकोनातूनही दोन्ही दृष्टिकोनातून एक चांगलाच उत्सव आहे आणि प्रत्येकानं हे जतन करण्याची गरज आहे. आपण आपल्या आईवडिलांकडनं आजीकडनं ह्या सणांबद्दल माहिती ऐकलेली असते, जपलेली असते आणि याचं महत्त्व खूप चांगलं आहे आणि हे असं टिकून राहायला पाहिजे. आणि हे काम आपल्या सर्व स्त्रियांचंच आहे. सूर्य उगवला सोनेरी किरणाने, वृंदावनी तुळशीला घालीते मी पाणी, वृंदावनी तुळशीला घालीते मी पाणी. मला माहिती आहे का रथसप्तमीची माहिती? आमच्या इथं कसं हे मग ओंबिया आपल्या गव्हाचे झाड, ज्वारीची झाड आणि कळडीचं झाड सगळं मांडतात. असं सगळे झाडच मांडतात. हो का? म्हणजे शेतातलं जे धान्य आहे उगवलेलं ते सरळ आणून तिथं पूजा त्याची पूजा करायची. पण ते सगळं मांडतात धान्य. हा, म्हणजे ते उपटूनच आणायचे का? बरं. आणि त्याचीच पूजा करायची. म्हणजे असे रथ हे काढून सगळं. हो ना. मग कशाचा रथ काढायचा तेव्हा? आम्ही खेड्यात गणगोळी. असं का? गणगोळीचा. तेव्हा रांगोळी नव्हती ना जरा तुमच्या वेळेस खेड्यापाड्याने, तर मग कशाचा? गंधगोळीचा. कशावर काढायचा? पाठवता. आपण हे धान्य वाटीत ठेवलंय, पण यांनी काय सांगितलं की ते जे काय आता शेतात उभं आहे धान्य आलेलं तेच आणून त्याची पूजा करायची. निवद देवाला खीरच करायची. कशाची? आपली बटुळ्याची खीर करायची. बरं. मग रथसप्तमीला आम्ही काय करतो, पोळीचा निवद करते. आमची आई करायची. आता हे करून सणी रविवारापर्यंत खिचडीच करायची. शेताला जायची घाई राहते, खिचडी मांडायची देवा पुढे, शेती कापूस याचायचं, हे करायचं ते करायचं.
सोडायचा. सप्तमीच्या दिवशी पोळ्या करायच्या, पुरणाच्या का? पुरणाच्या पोळ्या बरोबर. करायच्या. पुरण टाकून आमची आई पोळ्या करायच्या. सप्तमीला सासूबाई पण करायच्या. हा हा मग सगळे मिळून संध्याकाळी खायचे. हा 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 सगळ्यांना असा गोपाळकाला करायचा. हा हा आणि सगळे मिळून असं जेवायचं. बरोबर. काय आणला आजी तुम्ही? अच्छा, म्हणजे पहिलं अशी पूजा करायची का हे ठेवून? अच्छा, म्हणजे जे काय शेतामध्ये होतं उगवलेलं त्याचीच पूजा करायची आपण. पहिल्यानं उठून आणायचे आणि असेच मांडायचे. आता म्हणतात देवाला काटे फोडतात. आम्ही असे मध्ये उगवलेलं आहे तेच आणून त्याची पूजा करायची. आणि आता आपण पर्याय म्हणून घरातलं जे धान्य असतं ते आपण 7 धान्य आपण ठेवून पूजा करतो. बेतर मती मंद मृगधुंद लागो एकच छंद तुझ्या चरणाचा मजा आता देवा लक्ष्मीकांता हारते वाळू भवसागर भीषण भ्याले माझे मन आता नावाडी मज साहे व्हावे तू जगजेटी